असा भव्य दिव्य कार्यक्रम जमलाय. आम्ही सगळे मंडळी मिळून भजन कीर्तन करतोय आणि तू शिवाय देत आलीस कशा पायी? महासंस्कृतीचा भव्य दिव्य कार्यक्रम. होय अरे बाबा, इथं माझ्या संसाराचा दिवाळी जायची वेळ आली. बाबो. हा. अगं बाई, हा. पण शिवाय देत आलीस कशा पायी? आता काय सांगू भाऊ तुम्हाला? सांग काय तर. कसं सांगू, कुठल्या तोंडानं सांगू? तुला तोंड आहे तरी किती? ए, तुझा मुर्दा गाडला तुझा निहून सनी. तुला तोंड आहे तरी किती? एक. मग त्याच तोंडानं सांग, म्हणजे मला बी कळल आणि या लोकांनी बी कळल. असं होय? हा. आता काय सांगू भाऊ तुम्हाला? सांग काय तर. बाई, मला लग्नाची लई हौस. होय, झालं का लगीन? या मयूर राजापुऱ्यानं खुंटे गावची सोयरीक आणली, दणकेवाडीत लगीन लावून दिलं माझं. हे तर कम काऊन झालं की मग. मला बी असंच वाटलं. हा. हळद झाली, हा. लगीन झालं. हा. बाई, मी नवऱ्याचं लाडानं नाव बी घेतले. काय काय घेतलीस? या बाई, मला लाज वाटती. अगं घे ग नाव, घे. वाकडी तिकडी बाबळ त्याला हिरवा हिरवा पाला. वाकडी तिकडी बाबळ त्याला हिरवा हिरवा पाला. सका पाटील मियाला म्हणून मी तुका पाटील केला. अगं बाई, नाव तर लई जा घेतलीस. मग मग आता झालं तरी काय? झालं काय? बाबा, माझं लगीन लावून दिलं ती दिलं. आणि मला कुणीच सांगितलं नाही ती पितय म्हणून. पितय बी का? मग त्याला त्रास झाला की 30 वडीतय. मला त्रास झाला की 60 वडीतय. दोघाला बी त्रास झाल्यास खंबात कमात. बाई, ये तर झाकच आहे. अरे काय झाग बाबा, उठता बसता रात दिस मला नुसतं दारू पिऊन हानीतय ती. आता बाई म्हणते, बाई मला नग 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 बाई नग. पण तुला काय नग? मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अगं बाई, नुसता नवरा दारू पितो म्हणून नवरा सोडायला इडी का कुळी? ए बाबा, अरे नवरा नुसता दारू पितो म्हणून मी काय नवरा सोडायला येडी का खुळी? मग त्याला अजून कारण तसंच आहे. आता सांग मग. आता भाऊ, मला नाही वाटतं अशा या चांगल्या कार्यक्रमात चांगली चुंगली साडी नेसून जावं. बाई, अंगावर तर साडी नादर दिसाल्या. चिपाडा, साडी चापून चुपून लेवली म्हणून चांगली दिसती. इतकून जाऊ का? बघित नसतो मी, बघित नसतो. तुझा मुर्दा काढला तुझा. साडी कुठून आणल्या विचार? ती बी खरंच आहे. कुठून आणली साडी? त्याच की नाही, छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन थांबली. तिथून सरळ पुढे गेले, डावीकडे बघितले, पाया पडले, तहसील होत. तिथून सरळ पुढे गेले, डावीकडे बघितले, पाया पडले, कोर्ट होत. तिथून सरळ पुढे गेले, उजवीकडे बघितले, सुलभ शौचालय हाय पुढे. तिथून असं पळीकडे गेले, खच घेऊन माझ्या भावाच्या लेकराला बोलायचे. माझ्या भावाचं पोरग एवढं हुशार, तुला सांगते, आईला म्हणतय मामी आणि पप्पाला म्हणतय दाडी. तुला काय म्हणत? आमटी. अगं आमटी नसते काय, आंटी असते आंटी. बर, तुझ्या नवऱ्याला काय म्हणत? आंटी ना. बरं, फिरवला नाही. बर बाई, मला फोन तर दिला घेऊन. ऍपलचाच मोबाईल, मला ऍपलची गोडी. ऍपलचाच मोबाईल, मला ऍपलची गोडी. अगं मग बिघडलं कुठं? त्याला टाकायला चार्जर नाही. मला नवरा नको ग बाई, 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 मला नवरा नको ग बाई. अगं बाई, त्या काळात काय सगळ्याकडे मोबाईलच होते का? असं. अगं बाई, संसारात मोबाईल महत्वाचा नाहीच. संसारात समानता, एकता आणि सगळं चांगलं सुखी समाधानी असणं महत्वाचं आहे. असं होय बाबा. सुखी समाधान संसार करण्यासाठीच मला लय वाटायचं माझ्याकडे गाडी असावी. स्कूटी दिली का? दिली की. असं मी गाडीवर बसले, नीट बस जरा. मी काय म्हणते, नवरा माझा, साडी माझी, मोबाईल माझा, स्कूटी माझी, तू बसतोयच कशा? पुढे काय झालं सांग. स्कूटी घेऊन दिली की. बाबा, आता स्कूटीचं म्हणजे काय सांगू तुला? कसं? पेट्रोल झालं 117.
सरकार मध्ये झाली हास्य जत्रा. आणि आता इथंच पोत हात राहण. तुझा मुर्दा काढला नेऊन सनी. बर बाबा आता त्या स्कूटीचं असं झालं. कसं? माझ्या जवानीची ब्युटी आणि महागाची स्कूटी. माझ्या जवानीची ब्युटी आणि महागाची स्कूटी. अगं मग बिघडलं कुठं? त्याला टाकायला पेट्रोल नाही. मला नवरा नको ग बाई. हिला नवरा नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. अगं बाई, हा तू घेतलास ते निर्णय आता योग्यच आहे. हा पण तरी बी तर माणसावाची काय कमी नाही. म्हणजे हायच मी. बाई हा? मला आता आठवलं. हा? माझं लगीन झालं नाही. बाबो मला सपान पडलं होत. बाई, हा सपन असू न काय बी असू हा. तरी बी मी तयारच आहे. हा? ऐ, मंडळी असलं चिपाड गळ्यात बांधून घेण्या परीस मी तर म्हणते मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. हिला नवरा नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला नवरा